मुलांना रोज काय खाऊ घालायचं हा प्रत्येक आईचा एक मोठा टास्क असतो आणि ताटात मुलं पोळी भाजी बघितली की लगेच नाही म्हणायला लागतात आणि मॅगी, सँडविचेस, ब्रेड जाम अशी फॅन्सी डिमांड करतात. आता मुलांच्या या डिमांडला तरी आपण कसे नावं ठेवणार, कारण आजकालच्या या फास्ट फूडच्या जगातच सगळीकडे हेच सगळं दिसतं. नमस्कार मंडळी, मी आहे प्राची आणि लहान मुलांसाठी कमाल रेसिपीज तुम्हाला माझ्या पेजवर बघायला मिळतील. आणि आज मी बनवणार आहे असा एक हाय प्रोटीन पराठा जो टॉडलर फ्रेंडली आहे आणि घरच्या इंग्रेडियंट पासून बनतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या रोजच्या मील मध्ये प्रोटीन इन्क्लूड करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आजची रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप युजफुल आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आता कुठलाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी थोडासा बॉईल केलेला वाटाणा इथे घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा तास सोयाबीन पाण्यात भिजत ठेवलं होतं ते इथे घेतलंय. त्यानंतर आपल्याला 2 चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजलेले. आलं, लसूण, हिरवी मिरची हे तुम्ही मुलांच्या टेस्टनुसार ॲड करू शकता. त्यानंतर इथे मस्त अशी हिरवी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे. याने फ्लेवर खूप छान येतो. आणि आता मी याला छान असं बारीक वाटून घेते आहे. तुम्ही चॉपरच्या साह्याने सुद्धा याला चॉप करू शकता. त्यानंतर इथे मी टॉडलर फ्रेंडली मसाला वापरलेला आहे. हा बेसिक मसाला आहे जो मी भरपूर रेसिपीजमध्ये वापरते आणि याची रेसिपी मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरसुद्धा केलेली आहे. त्यानंतर भरपूर असे तीळ टाकायचे आहेत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहे 2 चमचे नाचणीचे पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. नाचणी हे कॅल्शियमचं उत्तम स्रोत आहे आणि आपल्या या पराठ्याला अजून पॉवरफुल बनवण्यासाठी ही नाचणी मदत करणार आहे. वरतून छान असं 1 चमचा साजूक तूप मी यात घातलंय आणि थोडं थोडं पाणी टाकून मी याचं छान असं घट्टसर पीठ मळून घेतलंय. आता थोडंसं महत्त्व समजून घेऊयात. ग्रोईंग चिल्ड्रनसाठी प्रोटीन महत्त्वाचं का आहे? आपल्या शरीराच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये प्रोटीनची भूमिका मुख्य असते. मसल, टिश्यू आणि बॉडी रिपेअर सारख्या अनेक प्रोसेससाठी प्रोटीन आवश्यक आहे. म्हणून मुलांच्या दिवसभराच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या सोर्समधून प्रोटीन देण्याचा प्रयत्न करणं हे अतिउत्तम आहे. आणि त्यासाठी प्रत्येक वेळी कॉम्प्लिकेटेड रेसिपी करण्याची गरज नाही. आपल्या घरातल्या साध्या पोळी पराठ्यामध्येही आपण न्यूट्रिशन इंग्रेडियंट्स ॲड करू शकतो. आता या पराठ्याला तुम्ही छान असं लाटू पण शकता, पण श्रियांला असा थापलेला पराठा जास्ती आवडतो म्हणून मी असा केला, कारण तो टिफिनमध्ये सुद्धा जास्ती सॉफ्ट राहतो. आता ह्याला छान असं मी पसरून घेतलंय. त्यानंतर भरपूर असे तीळवरनं ॲड केलेत आणि याला मध्ये छोटंसं होल केलंय आणि मग तव्यावर साजूक तुपात खमंग असा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा. साजूक तुपात केला की मग अरोमा सुद्धा खूप छान येतो आणि टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागतो. आणि बघा, आपला डिलिशियस सोयाबीन पीस पराठा रेडी झालेला आहे. या रेसिपीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आपण एकाच रेसिपीमध्ये अनेक न्यूट्रिशियस इंग्रेडियंट कंबाईन केलेले आहेत. सोयाबीन, वटाणा प्रोटीनसाठी, रागी म्हणजेच नाचणीचं पीठ फायबर आणि कॅल्शियम सारख्या न्यूट्रियंट्ससाठी, सेसेमी सीड्स म्हणजेच तीळ ॲडिशनल न्यूट्रियंट्स आणि हेल्दी फॅट्ससाठी, आणि व्हीट फ्लावर आपल्याला पराठ्याची परफेक्ट बेस देतो. म्हणजे मुलांना वेगवेगळ्या इंग्रेडियंट्सचा प्लेट भरून देण्याऐवजी तुम्ही एकाच फॅमिलियर फूडमध्ये न्यूट्रियंट्स वाढवण्याचा हा एक प्रॅक्टिकल आयडिया आहे. मग मॉमीज, तुम्हाला सुद्धा ही हाय प्रोटीन टॉडलर फ्रेंडली पराठा रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मॉम फ्रेंडसोबत शेअर करा आणि अशाच इझी न्यूट्रिशियस रेसिपीजसाठी आपल्या या प्राची खर्डे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करू ठेवू शकता. आणि पुन्हा भेटूया एका नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत. आणि आपल्या या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा तुम्ही छान रिस्पॉन्स दिलाय, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू ठेवू शकता. बाय बाय.